वाचून राहिले तुम्ही आणि शिवलाल भाऊले काय आणलं मादारी? हा, अटी येऊन फनफन करून राहिले. काय झालं का? काय झालं आपल्या पोरीला विचारा ना. काय झालं तर मनवऱ्याचं झपटे ना ते. आता काय सांगू, मोठ्याने बोलता येत नाही, लाजीचे धंद्यात नाही शर्मीचे. लाज पाय पाय माय पोरगी कशा सुगरण सारखा स्वयंपाक करते, बोट चोकट खाते माणूस, पण ती हातचं काही खाणी वाटत. पाय बरं ताट कसं सजून आणलं. असं पाहिजे जेवण. पाय आंब्या रस, पुरणाची पोळी, सांडोई, कुरडई, भजा. पाय बरं किती मस्त केला स्वयंपाक. का सांगू ना हो तुम्ही. पोरीनं मोठा स्वयंपाक केला चांगला. पोरीला कोणा शिकवलं मग? मायनच शिकवलं की मीनच शिकवलं की नाही पोरीले, म्हणून एवढा चांगला स्वयंपाक करते की नाही. मोठे काही बोलून राहिले. जेव्हा मुकट आहे ना तू सांगशील. हो बाई ये ना, हो बाई ये ना, ताट वाढून जेवण करो बाई. ये हो बाई. ये ना पोरी, मग करतो आता काम राहिले सुईले ते. ये ना जेवण आमच्या सोबत. ये इकडे. अहो आई बाबा तुम्ही जेवण करा पहिले, मी करतो नंतर. मग नंतर कधी हो बाई, नंतर कधी? हा बस गरमागरम आहे मस्त. घे जेवण करू. चाल बस बरं आमच्या बरोबर. 2 घास खा चांगले सुखानं. लोड झाली ना बाबा, चिपली ना तू. अशीच तर जेवण नशील करत तू. अहो बाबा तसं काही नाही ना, मी जेवण करतो, तुम्ही जेवण करा बरं. माय काही टेन्शन नका घेऊ. हे ताट थंड होऊन राहिलं, जेवा पटपट. अहो पोरी असं चांगलं वाटतंय का आता? तूने एवढा स्वयंपाक केला, आम्हाला दोघायला वाढवून दिलं आणि म्हणतं जेवा, आणि तू तशीच राहिली. आमचा जीव लागते काय? ये ना माताटात ये बरं जेव. हो बाई, त्या बेवड्या वानाचा विचार न करू ना. मायबाप तुझ्या सोबत त्यानं आरोप लावले तुझ्यावर असे तसे, पण आम्ही धुम आणलं का काही दिला ना काढून तो लुच्छ्या. त्याचं टेन्शन नको घेऊ तू. हा ते काय टेन्शन घेऊन राहिली त्या बेवड्याचं. ये बाबा बस खाय पे मस्त. बाबा मी कुठे त्या बेवड्याचं टेन्शन घेऊन राहिली. तुम्ही सांगलं ना मला त्याचं टेन्शन नको घेऊ, आम्ही त्या पाठीशी आहे. बस झालं, मग आम्ही तसंच केलं. त्याच्या डोक्यातून मी काढलं मी त्याचा विचार आता. हो बाई त्या बेवड्या विचार नको. खरंच त्याचा जमीन जुमला घरदार सारा ताब्यात घेतला आपण. वाटी थंड राहायचं, थंड खायचं. ते बेवडा तिकडे कुकडे फिरे गावोगावी एखादा भीक मागे ना, तिकडे आपल्याला काही करायला लागत नाही. आपला आपण पाहू आता. बाबा तुम्ही म्हणता तसं बापा, पण जेवण करा बरं पहिले. मला सांगता विचार नका करून, तुम्ही ना भलता विचार लावला बापा त्याचा करणं. इल्याची बायको बाहेर येवा, तू बाहेर ये ना लवकर. हे कोणतं वारा उदान आलं बापा? डायरेक्ट इल्याची बायको बाई रे. काय आहे बापा, कोण आहे बाई? इल्याचंच कारस्थान असेल ते. त्यानंच केलं असेल ना नवीन काही उभा आता, म्हणून हे गोबड आली कोणती आली हे तर इल्याची बायको कर. पाहा लागेल ते बी आपल्याला आता. ये ना बाहेर ये ना, अंदर काय करून राहिली मोठी बसली का जाऊन? हे इकडे बाहेर ये. चाल भाऊ बाई पाहू बरं आपण काय आहे त्याचं. टंगटंग लावलं आहे ना करणं. कोण आहे हे तर घोबड. चाल दुकानं आंब्या रसन पुन्हा पोहे नाही खाऊ देऊन राहिले. बस 2 घास पोटात गेले फक्त. आलं हिचं बंद मागं घोबड तोंडी आवाजही देऊन राहिली. कोण आहे? येऊ बाई कोण आहे? पाहतो का दणकेच मारतो येईल. ये ना बाई रे ना, तुझ्या यार आणला ना, शिवला आणला ना पकडून. ये ना ये. काय कसा काय म्हणते आता? म्हणते बा ये म्हणते माझं. ये ना पाहतं सही शिल्लक बोलून राहिला. हाताकडे बसा डोकसा खायले. याला कोणती बाई आणली सोबत आहे? बाईचा आवाज येऊन राहिला. शिवल्या यार मग कोणत्या पुरीचा यार हो सुडीचा. याला हाणतो आज याचा बजेटच करतो. काय घरातून लावलं कुचकुच करणं? बाहेर या ना, इकडे बोला ना. हिम्मत नाही काय बाहेर याची? काय झालं? काऊन तोंड वाचून राहिले तुम्ही आणि शिवलाल भाऊले काय आणलं मादारी? अटी येऊन फनफन करून राहिले. काय झालं का? काय झालं आपल्या पोरीला विचारा ना. काय झालं तर मनवऱ्याचं झपटे ना ते. आता काय सांगू, मोठ्याने बोलता येत नाही, लाजीचे धंद्यात नाही शर्मीचे. लाज नाही वाटत बेसरमावानी असे चाय करायच्या वागती? एवढी मोठी धांगड झाली ना बाई, झाली लग्न झालं तुझं, तरी हे चाय सुचून राहिले तुले. लाज वाटायला पाहिजे. आपण करून काय राहिलो तर. काय बोलून राहिली हो तू? शिल्लक चबरून राहिली का जास्त? आड घेता का मावर? मानवरा तर घेऊनच राहिला आड, पण तू बी त्याच्या सोबतीने आली का आता? घुबर धोंडे आळ नाही, खरं आहे ते खरं. मा डोळ्यानं पाहिलं म्या. माझं व्हिडिओ आहे तुझ्या व्हिडिओ लंगानाचा. तू काय सांगून राहिली वा अडीचा टंगटंग करून राहिली. एवढा बेसरम धंदा केला तरी तोंडवर आहेस. दुसऱ्यानं हे दिलं असता. अरे यायले बेशरम लादा नाहीत ना रे, इज्जत असण्याची इले बेशरम यायला इज्जत असते तर काय असं असतं? इल्या बदमाश आहे, बदमाश खायचे. डंगऱ्या तुझे आमचं काही नाही आहे. तू भादरू नको मधामध्ये. तू काम कर. काय म्हणणं आहे ते? काय तर शिवलालचं मा पोरीचं चालू होतं. काही बोलून राहिली का तू? मै पोरगी एवढी सभ्य एवढं कोणीच नाही. आणि तुम्ही शिल्लक मानायचे हो काहीच मै बोलून राहिले. जरासं तोंड
बोलायच्या वागती अरे बापा मी सांगू सांगू थकलो याईले. माझी बायको मध्ये मारून राहिली. हा इले हा तेल टाके. बाबा मी तसा माणूस आहो का? इज्जतदार माणूस आहो मी. मी तसे धंदे करतच नाही. फक्त कामाला सांगायला आलतो मी बस. तेवढ्या झालं ना माझं. एवढं तर माझं नाही आले लोक. हो रे लुच्च्या वानाच्या कामाला सांगायला गेलता तू मला का माहित नाहीत का रे तुझे ढंगळे काय आहेत? मी का पाहिलं नाही का मोबाईल मध्ये शिल्लक वानाचे व्हिडिओ आला ना तुझा व्हिडिओ. लाज वाटू दे ना जरा. सगळ्या लोकांना पाहिला ना तो. बाई कोण्या हिडिओची गोष्ट करून राहील तू? कोणता हिडिओ आला? अहो बाई आता ये आलं. आता कोणताही कसा व्हिडिओ बनवला जाते. या दोघांचा तो व्हिडिओ बनवला. आम्ही एवढे कमाई पोरी काय रस्त्यावर आहे का पडे? असे धंदे करतच नाही. ए आयनं बनवला बाई तो व्हिडिओ. ऐकत जाय. हे लुच्चा हा इले. सांगा बा मी तसा करणारा माणूस आहो का? तसा करणारा माणूस आहो. तू बोलूच नको. चुप राहा मुकाटानं. आम्हाला बोलू दे शिल्लक वानाचे. अहो बाई खरंच ना बापा. आमचं तसं काही नाही बापा. आता किती काय जीव तोडून सांगू काय तरी तुम्ही ऐकून नाही राहिले. हे आहे ना बनवलाय बापा तो व्हिडिओ. आता काहीच काही बनवल्या जाते. वाटलंच तर मानवल्याचा तुझ्या व्हिडिओ बनवून देऊ काय? देऊ का बनवून? खोटं वाटत असेल माहित. बाई ऐक तू त्या नवऱ्यावर हाळ नको घेऊ. यायनंच बनवला तो व्हिडिओ. कोणाचाही काही बनवला जाते. मला माहीत नव्हतं पण मा पोरीनं मला शिकवलं कसं करावं लागते काय करावं लागते. तर असं होते म्हणे बाबा. सांगा मग काही स्वाद ठेवा सांगा बरं. बदमाश आहे जग. अरे बापा मा बायको पुढे मा डोकं फोडलं मी तरी ऐकूनच नाही राहील. मारून राहिली मला नुसता मारून राहील. सांगा आता ये यायचा जमाना काही होती. आणि हे बाई बाई ऐकून राहिली. वहिनी हे आहे फॅन काहीच बनवलं नाही. मी ना डायरेक्ट रात्री काढला 12 वाजता काढला व्हिडिओ. मी खोटा बोलणार आहे का? या दोघांनी रंगी हात पकडलं मी चिटकेल होती हे एका याच्यात. बाई हा इलाज खोटं नाही बोलू शकत. जे आहे ते आहे सत्य. तो खोटं नाही बोलू शकत इलाज. तू नको चबरून. शांत्या तू काढे भादरून राहिला ती विनाकारण. तू ये ना आमचं काही घेणं देणं आहे का? तू याच्यात आम्ही बोलून राहिलो का? आमच्या घरातलं मॅटर आहे. आम्ही पाहू. तुम्ही दोघं जण चालले जा पण निघा. तर डंगऱ्या तू नाही शांत्या तू नाही. आरामखोराच्या पोरच्या तू निघ. काय सांगून राहिला कोणाला सांगून राहिला तू? निघ निघ म्हणून राहिला लुच्च्या. घर दार मान निघ निघ. हे माझ्यासोबत आहेत ते. तू काय भादरून राहिला रे? तुला जास्त जण फुटलं वळा येईल. बाई शिवलालच्या घरची बाई. इथं दोघायचं असं काहीच नव्हतं. तू व्हिडिओ बनवायला. तू काही टेन्शन घेऊ नको पण काही मारू नको त्या शिवलालले. बरं भाऊ आलं माझ्या लक्षात ते. मी पाहतो आता काय करायचं आहे तर. अगो तुले 10 खेप सांगणं झालं माय की यानं बनवला व्हिडिओ. माया बनवला व्हिडिओ. ए आयनं बनवला. तू ऐकून राहिली का? मला मारूनच राहिली. आता अजूनही सोडायला तयार नाही. वहिनी हा खोटा बोलून राहिला. खोटा बोलून मी खोटा नाही बोलत. रात्री 12 काढला मी व्हिडिओ. मी म्हणजे स्वतः बायकोची बदनामी करणार. मी आम्हाला डोळ्यानं पाहिलं ना. डोळ्यानं पाहिलं. ते खरं खोटं काय आहे तर खरंच मला समजलं ते बापा. हे आहे ना काही बी बनवल्या जाते आता. समजलं मला. ते काही सांगू नका आता तुम्ही. चला बरं घरी आता. बस झालं हे माझं. झाले ना तोंड हिरून उचले. आणि अजून कोणाला आणतात त्या शिवल्या घरी गेलं तर आग लायला त्या बायकोली काहीचं मला सांगितलं लुच्च्या तुला. सहिता ना तुला का मी धोंड्या जेवणाला नेणार होतो अधिक महिन्याला. पण तू कोणाच लायची नाही. थरकलास तू. निघडून निघ. बरं तू बरं खऱ्याले म्हणजे खोटं खोट्याला खरं. म्हणजे हा जमाना खऱ्याचा नाहीच आहे. खोट्याचा जमाना आहे. पण दाखवून देईन मी तुला. शांताराम भाऊ कसं कसं सांगा बरं. ते उलटं होऊन राहिलं राजा. आपलं खरं असल्यावर खोटं सिद्ध होऊन राहिलं. सांगा बरं. इलाज तू काहीच काळजी नको. खऱ्याचं खरंच होईल मग खोट्याचं खोटंच होईल. खऱ्याचा विजय होते म्हणजे होतेच. अरे बाबू इलास काही टेन्शन घेऊ नको तू. तुझे बरोबर आहे. तुझे सत्याचा विजय होईनच. आपण याच्यात काही ना काही मार्ग काढूच. आपल्याला माहिती आहे किती लुच्चेपणा व्हायला याच्यात. आपण पाऊसून जुगा. जा बरं तुम्ही ते शिवलालच्या घरी. त्याच्या बायकोला सांगा बरं पद्धतशीर समजून. हो मला आता झाला की त्या घरी सांगा लागेल बाबा त्या बायकोला समजून. हो बाबा जा बापा ते शिवलाल भाऊच्या घरी. फालतू अजून ते बाई मारीन बापा त्या बाले. हो बाई. या बेवड्यानं मला रंगी हात पकडलं होतं बापा शिवलाल सोबत. पण बरं झालं बापा मी सांगलं की आहे ना काही व्हिडिओ बनवल्या जाते बापा. कसं आपल्या अंगाचं घोंगडं निघून गेलं बापा. हात चांगला डाली अंग धुवून राहिली. हिची मायबाप बी घरी नाही. हिची माय हिच्या बापाला वाजून राहिली चांगली शिवलेली. तिकडे चालू आहे त्याचं भांडण. मा जमून घेतो इकडे गुंडवून घेतो मा कार्यक्रम. कोण आहे माय चिट्टी वाजवून राहिला. ए परी मी आहे ना. काय एवढा कॉर बोर कोण राहिली तू? आलो ना तुला भेटायला. काय
आले बापा. हा समजत नाही का तुला? अक्कल नाही काय? शिकवलं नाही का तुला त्या माय बापानं कधी कधी कुठे कसं जा म्हणून? तर काय याच्यामध्ये शिकावं लागते बापा? त्याचं काय ट्रेनिंग असते का? आता कसं तू मला पसंत करतो, मी तुला पसंत करतो, योगायोग जुळून घेऊ. आज कसं तुझ्या घरी कोण नाही, माझ्या घरी कोण नाही, होऊन जाऊ दे मग दणका. वाटते का तुला जराशी लाजगी? असं म्हणायची अगदी तोंड आवरत जाईन जराशी. जीभनीचा चर 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 चालतच पुढे. मी तशी दिसतो का रे तुले? मी कशी पोरगी आता तुला माहित नाही काय? माझ्यासोबत कसं बोला तुला समजत नाही काय? आता मला निरूप होता बुवा की कसं ते शिवलाल भाऊजी पोरगी लाईक करते म्हणून तुले आवडते, प्रेम करते त्यावर. वहिनीने सांगितलं बा मला, वहिनीने पाठवला निरूप. आणि तू मावर मरतो मग मी तुझ्यावर मरतो, मग होऊन जाऊ दे दणका. जरासं तोंडातलं निघलं नाही माया तर गेली याच्याजवळ सांगत पसंत करते ते पाण्याले. काही ना कशी अगं आहे चांगलंही नाही तुला तर लागे आलाय का तू पळत मग अटी? एवढी घाई असते काय कोण्या गोष्टीची? कसं घाई तर होणारच आहे बा, नवीन नवीन आहे ना काम झालं थोडं. चाल ना मग जाऊ ना. अगोपणा करू नको तू. मुकाटाने निघटू डोकं खाऊ नको माया. नाही तर बाबू तू गेला नाही तर बॉम्ब करीन मी. कल्ला करीन सारा गावात. मग कसं तू चर्चा होईन बाबू. चाललो हो माय, चाललो हो, माझं न कुर्ता चाललं मी. पण तू येणं आपलं फिक्स ना? काही फिक्स नाही. तू जायला बरं लवकर उठून जा. होईल माझं घरात पडली असती खरं जबरदस्ती. आता कोणी नाही नाणी दाबली असती सारी चांगली कचं मग पाहिलं असतं पुढचं पुढे. नाही बा कल्ला केला असता, बेकार झालं असतं साहेब. बाईचं बेकार असते म्हणजे लोक कसं आले की बस बदलण्यात लागतात नाही. ऐका ना, चुकलं ना बापा माया, चुकलं ना. मी बापा त्या इल्याच्या याच्यात आली ना आणि तुम्हाला बापाला मारलं मी ना. सॉरी सॉरी. तू सारी फरी घाल तिकडे भोकात. मला सांगू नको किती दणके मारले मला तू ना. मी तुला ते सांगू माझा विश्वास नव्हता तुझ्या नवऱ्या विश्वास करत नाही. तू का बाई आहेस का? किती मारलं तू ना. नाही दिंग उठून तू जाय लवकर उठून बघतो नको माय. भनभन नको लो मागं. असं करता का तुम्ही? झाली चूक बापा आता माझ्यानं. मी आलती त्या इल्याच्या बघ्यावर. असं नका करू ना तुम्ही आता. बोला ना माझं असं नाराज नका राहू बा तुम्ही. तू न मला दणके मारले तरी नाराज नका राहू म्हणतो. अजून मार ना. कंबळला 2-4 लाथा मार अजून. मी गुन्हा केला. मी गेलो त्या इल्या बायको झोपेली. किती शादवलं होतं ना, किती तमाशे केला बंद्या गावात. सारं गावात तू करीन मावर. हिना कारण तू न मार आळ घेतला. बायको आज की सहित नसतू पण आता चोपड चापड करून राहिली. आता चोपड चापड करून काहीच फायदा नाही. तू सारं म्हणजे सत्यानाश केला. तू म्हणजे मी आता एवढा जीवापावर प्रेम करतो तरी तू न मला मारलं. समजलं मला तू काय असतं. मी चूक झाली ना बापा. मी म्हणून तर राहिली. माफी मागतो ना. मला माफ करू ना बापा. पाया पकडतो मी तुमच्या. आता नाही होणार ना असं. का हो चांगलं बोला ना माझ्यासोबत. माफ करा ना. माफी मागूच नको तू. निघटून लोक नाडोकसं नको. भनभन व्हायला सारं मस्त खलास झालं. बंद गाव थुकून आलं. शिवल्या झोडला बायकोनं कासाठी इनाकारण मला मारलं तू ना. मी काहीच नाही केलं. मा गुन्हा काहीच नव्हता. माई साऱ्या गावात इज्जत गेली. सारे लहान लेकरं मोठे छोटे सारे हसत खिखी जात काढत. काय ठेवलं तुनं? हातानं बदनामी केली तुनं बाई. हातानं बदनामी. अहो आता झालं ते झालं बापा. पार पडलं. आता नाही होणार ना अशी चूक. कधीच नाही होणार ना. मी पाहा लागतो बाबा तुमच्या. तुम्ही म्हणसान तसं करतो ना मी आता याच्या पुढे. तुम्ही म्हणसान तसं बाबा. आता बाबा त्या इल्यानं मला काहीच माहीत सांगितलं होतं ना. पटे असं सांगलं होतं ना. आणि बापा मी ना व्हिडिओ पाहिलता ना खरंच तुमचा आणि तिचा इल्याच्या बायकोचा. मग आता विश्वास होईल नाही तर काय. तर मला वाटलं का ते मला ध्यानातही नव्हतं की ते AI न बनवू शकते व्हिडिओ की काही असं काहीच लक्षात नव्हतं ना माया. पण मला आता समजलं ना. शेंबड्या तोंडाचे नवरा आहे की मी भाजीपाला. नवऱ्यावर विश्वास पाहिजे बाईचा की गावातल्या लोकांवर पाहिजे. काय तर आता म्हणते आहे नाही व्हिडिओ. अरे जग बदललं आता. काय नाही काही होते. कोणाला कोणी चिटकू शकते. काही गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे नवऱ्यावर विश्वास ठेवला पाहिजे बाईनं. तू राहायचा विश्वास नाही ठेवत आमच्यावर. माया तर पुरा विश्वास आहे ना तुमच्यावर. पुरा विश्वास आहे ना. माई गलत फेमी झाली ना बाबा. चुकी झाली ना माई. मी ना काही समजलं बाबा.
लय फेमी झाली ना, माफ करा जाय तू उठून, डोकं खाऊ नको माय, निघ उठून. मा खराब व्हायला मस्त का आता. तुनं कोणासोबत मला जोडलं, मी म्हणजे शिलवान माणूस आहो. मी मा तत्वाला धरून वागणारा माणूस आहो. मी असा आहो का, लोफर आहो का मी? त्याशिवाय दुसऱ्या बाईकडे मी पाहत नाही कधी जिंदगी. लोकांसारखा नाही आहे मी एवढा होई. आता काय सांगू तुला अंत कर. आता जर माझी छाती फाळली तुझ्याच फोटो निघेन फक्त तसं हनुमानानं छाती फाळती, रामाला फोटो निघला तर तसा तुया निघीन अडची फोटो छातीत माया तुया. लय मोठी चूक झाली बाबा माझ्यानं, लय मोठी चूक झाली. मी ना त्या इलाच्या बैकात आली आणि काय काय बोलली बाबा तुम्हाला. त्या बाईचा बाप खनखन झाले ना त्या तोंडावर की शिवलाल भाऊ तसे नाही तरी तू मला गच्च्या मारूनच राहिली तिथा. काय ठेवलं, काय राहिलं माया? ओ बाई, काय तू चेक करून राहिले बापा शिवलाल भाऊवर? शिवलाल भाऊ सारखा इमानदार माणूस कोण नाही बाबा. तू काय बाबा बाई, काय धरून बसली ते? हो ना बापा, आलं बाबा माझ्या तोंडात ते काहीच माही बयकली होती ना मी. आता काय करू, मी यायला माफी मागून राहिली बापा. अशी चुकी होणार नाही म्हटलं कधी, पण कायचं काही ऐकून नाही राहिले बा. तुम्ही सांगा बा, समजून यायले जरा. नाही शिवलाल भाऊ माफ करतात बाई तुले, पण असं कसं कोणा बाई काय देऊ नाही ना. आता तर बेवडं, त्याला काय अक्कोला द्या इलेले. माझं वय असल्यावर मी त्याला बेवडा गेवडा करतो, गच्चा मारतो मी त्याला. काहीच कामाचा नाही तू शंभूड भूषा, काहीच कामाचा नाही तो बेवड्या. त्याच्या म्हटलं ऐकून राहिली बाई तू. मामा मा घरच्या बाईला आहे की नाही दुसऱ्या जास्त विश्वास आहे, नवऱ्यावर नाही. दुसरा म्हणीन तसं नवरा काय. चुकलं ना बापा माया, मी माफी मागून राहिली ना तुम्हाला. माफी मागून राहिली ना मी, आता माफ करा ना एकदा. शिवलाल भाऊ त्या बाईले माफ करा तुम्ही, जाऊ द्या. विषय मोडून टाका, काही म्हणजे अडचण नाही, डोक्यात काही घालू नका. आता जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. हो बाबा, एवढं बारीनं माफ करा. मी पाहा लागतो बाबा तुमच्या. आता डबल चूक झाली तर वाटलंच तर काही करा बाबा. हो केलं मॅम आप तुले. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.